वतीनं वाढदिवसाच्या अभिजित चिंतन सोल्याच्या स्पीडवर शुभेच्छा. सामना पण चालू करतोय. ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. सलामीवीर मैदानात दाखल झालेले आहेत. चला मॅच आपण कंटिन्यू करतोय. एसटीच बस स्टँडच्या बाजूला रात्रीच खेळ झाले. अर्थातच फार मोठ्या प्रमाणात अर्थार्जन सुरू आहे. पहिला बॉल एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि पहिल्या बॉलवर सिंगल धाबे सहित सध्या डाव सुरू होतोय. चंदू आणि त्याची सोबत देतोय बाळा. हे दोन्ही सलामीवीर दाखल झालेले आहेत. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हरेश कडवला. चला 3 बॉलची पॅनल्टी यापूर्वी आपण डिक्लेअर केलेली आहे. टीम जनमान टोनेला लेट रिपोर्टिंग झाल्या कारणास्तव लास्ट ओव्हरमध्ये मात्र ते 3 बॉल कमी टाकले जातील ओमकार स्पोर्ट्स मानेवलीकडून. ही सूचना लक्षात घ्या. एक धाव आणि आता स्ट्राईक कडे बाला दाखल झालेले आहेत. यापूर्वी 2 मॅचेस कव्हर झालेल्या आहेत. 2 मॅचेस आज कव्हर करण्यासाठी जवळजवळ आपल्याला 10 वाजून 20 मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागलेली. यानंतर मोठं शेड्यूल आहे. आपण कंटिन्यू करतोय. स्टंप सध्या सेट केलेले आहेत ऑनफिल्ड अंपायर्सनं. पहिल्याच बॉलवर सिंगल बालाकडे आता स्ट्राईक रोटेट झालेली आहे. बॉलर तयार होतोय हरेश. यावेळेला चांगला बॉल बरोबर ऑफस्टंपच्या बाहेर वाईड लाईनला टार्गेट केले. परफेक्ट ब्लॉक होल्ड डॉट बॉल. बॉलिंग स्वीपचा प्रयत्न पायावर बॉल आदललाय. स्कोर लेग मिड विकेट झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. जनमान ठुणे आणि त्यांच्या विरोधात ओमकार स्पोर्ट्स मानेवली असा सामना जो दुसरा होता तो आता आपण तिसरा कव्हर करतोय. शेड्यूलनुसार तिसरा मॅच आहे. या वेळेला चांगलं टायमिंग कव्हर्स कडे निघालाय बॉल. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर चौथ्या चेंडूवर येतोय चौकार. तो बाळाच्या बॅटमधून. या 4 धावा.
आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर राऊंड विकेटनं शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्क्वेअर कट आणि अखेर क्षेत्ररक्षकाला बीट करत निघालाय बॉल. तो सीमारेषेच्या बाहेर चौकार. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती बनल्या गेल्या त्या एकंदरीत एकूण 9 धावा, 9 ऑन बोर्ड. बाळाच्या बॅटमधून 5 चेंडूत वैयक्तिक 8 धाबेचं योगदान. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. यानंतर होणारा सामना लढत चौथी इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. षटक सुरू होते. दुसरं भावेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. ओ क्लीन बोल्ड, लेग स्टिक काढली, बँग ऑन टार्गेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. शाहरुख खानने चित केलंय ते चंदूला. बिग विकेट डाऊन. कोतवालवाडी बी आणि जय बजरंग मोगर नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. पहिल्या बॉलवर आली आहे विकेट. बाद होत आहेत चंदू. आता बॅटिंगसाठी उमेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सध्या 9 धावा दाफलकावर. थोडा उशीर खरं तर यायला झाला टीम जनमन ठुनेला. 3 बॉलची पॅनल्टी या टीमला ऑलरेडी अनाऊन्स झालेली आहे आणि ती त्यांनी स्वमते स्वीकारली देखील. संघकर्णधार अभि मुरबाडे यांचं विशेषत्वानं या गोष्टीसाठी कौतुक करावं लागेल. पॅनल्टी म्हटली की नेहमी वादाचा विषय असतो. पॅनल्टी म्हटली की नेहमी दिरंगाई होत असते. पण या टीमनं स्वतःहून ती पॅनल्टी कबूल केलेली आहे, ती पॅनल्टी मान्य केलेली आहे. आणि अखेर ओमकार स्पोर्ट्स मानवलीनं देखील आयोजकांना वेळेच्या बाबतीत चांगलं सहकार्य केलं. दोन्ही टीमचे आपण पुनश्च एकदा संयोजक समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झाले. थोडी मिसफिल्ड पण मिळेल ते एकच धाव. सिंगल धाबेनिशी मात्र सध्या स्कोर आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाफलकावर. चिटचा अटेम्प्ट. बॉल एस्टनवरती जाऊन आदळलाय. 1 मोर विकेट डाऊन. तू चल मी आहे अशी परिस्थिती. बाला आता बाद होतोय. दुसरा हादरा लागलाय जनमान ठुनेला. फलंदाज बाद. टेलिव्हिजन स्क्रीनवर वेल्टर होता परंतु ताळमेल जमला नाही आणि अखेर बाला आता त्रिफला चितून माघारी परततोय. 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. विकेट आतापर्यंत 2 गमावलेले आहेत. बॅटिंगसाठी आता अभि दाखल होत आहेत, ज्यांच्या नावानं हा संघ जाणला जातो, ओळखला जातो. स्कोर सध्या बनलाय तो 10. 10 ऑन बोर्ड. रविदादा लिंगे यांच्या वतीनं पर सिक्सर 100चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. आणखीन एक विकेट. टॉपेज आणि आल्या पावली अवि माघारी. फलंदाज बाद. भावेशनं तिसरा धक्का दिलाय तो जनमन ठुनेला.
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला लेग कटर. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत बॉल निघालाय. तो थेट बॅटची कडा घेत असते रक्षकाच्या दिशेनं. धावा 10. ऑलरेडी ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट झालेले, पण पाहिजे आता विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? नवीन बॅटर रोशन बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फलंदाज 3 आतापर्यंत गमावलेत. टीम जनमन टुनेनं हॅट्रिकची संधी भावेशला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला इनफिल्डमध्ये, मिसफिल्ड. बॉल थोडा डायबॉट होतोय, पण मिळेल ते एकच धाव. सिंगलचा कॉल होता आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. सो या सिंगल धावेसहित सध्या एकूण धावा दाखल करते आपण बघत आहोत त्या 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. स्टील 1 टू गो. या षटकात 5 चेंडूत अवघ्या 2 धावा देत 3 महत्वाच्या विकेट भावेशनं कॅरी केलेल्या आहेत. उमेशकडे स्ट्राईक आहे आणि त्याच्या सोबत रोशन देतोय. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. स्क्वेअर ऑफ द विकेट दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्कोरलेगच्या बाजूने चाललाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि अखेर डीप बॅकवर्ड स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसऱ्या षटकात जी सांगता झाली आहे ती 14 रन 2 ओव्हरच्या अंती 15 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. पंधरा धावा सध्या स्कोरबोर्डवर. विकेट्स 3 आतापर्यंत गमावलेले आहेत. 2 चेंडू 5 धाव्याचं योगदान उमेश यांच्या बॅटमधून. 1 चेंडूत 1 धाव्याचं योगदान रोशन यांच्या बॅटमधून. पार्टनरशिपची नितांत गरज आता मॅचमध्ये बनलेली आहे. आवश्यकता ती भागीदारीची टीम जनमन टुनेला मयूर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. आणखी एक यंग टॅलेंटेड गोलंदाज ओमकार स्पोर्ट्स मानिवली टीमचा सध्या बॉलिंग मार्कवर होतोय तयार. अजित कडव यांच्या वतीनं 3 विकेटसाठी मयूरला कॅश प्राइज अनाऊन्स होत्या. भावेशला हे सिरीज. ₹200. पहिला बॉल डॉट आलाय. स्कोर सध्या स्थिर आहे. धावा आपण बघत आहोत 15. 15ला विकेट 3 पडलेला आहेत. चांगला दबाव सध्या या फर्स्ट इनिंगमध्ये बनवलाय बॉलिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानिवलीनं. मयूर ओव्हर द विकेट. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. फ्लास स्लिपला चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप. धाव घेण्याचा प्रयत्न तो अंगलट आलाय आणि आता धावची धाबा 2. फलंदाज माघारी परततोय. 15ला 4था हादरा आता लागलाय तो जनमन टुनेला. विकेट डाऊन. धावत होत आहेत. चुकीच्या कॉलिंगचे शिकार. 15ला 4था धक्का. नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होतोय. बाळा. नवीन बॅटर समीर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. ओ लेंथ वरून सडनली राईज होतोय बॉल. ब्युटिफुल डिलिव्हरी. गुड लेंथ वरून चांगला बाउन्स. डॉट बॉलची झाले सांगता सध्या धावा स्थिर 15. 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत त्या टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवलीच्या विरुद्धात. टॉस गमावल्यानंतर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जनमन टुनेनं फुलटॉस बॉल बॅटची कडा घेत मागे चाललाय. शॉट थर्ड मॅनला मिसफिल्ड. धाव हवी आहे. डायरेक्ट हिट. कुड बी डेंजरस. धोका जरूर होता पण आता अखेर पंचांचा इशारा प्रतीक्षित आहे. आय थिंक अंपायर स्टील वेटिंग फॉर द राऊंड डिसिजन. पंच अजूनही प्रतीक्षेत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल स्टम्प्स ते सेटल करतात. इट इज नॉट आउट. बॅट्समन इज सेफ. एक रिस्की सिंगल आता कंप्लीट झालेली आहे आणि सध्या
स्कोर आपण बघत आहोत सिंगलच्या सहानं 16-16 ऑन बोर्ड. येस इट इज बॅट बरोबर इनलाईन ड्रॅग झाली होती. त्याच कारणास्तव फलंदाज मात्र नॉट आउट नाबाद घोषित करण्यात आलेले आहेत. धावा 16, 4 फलंदाज बाद झालेत. स्टील 2 टू गो. स्कूपचा प्रयत्न, बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, बॉल खाली राहिलाय आणि थेट निघालाय तो लॉंग स्टॉपला. लक फॅक्टर ऑन, लकी 4 धावा, चौकार. बॅट्समनच्या दोन्ही पायातून बॉल निघाला, विकेट किपरच्या दोन्ही पायातून निघाला तो थेट लॉंग स्टॉपला. बाईकच्या या लकी 4 धावा. सॉफ्टनं खेळतायत, इनफिल्डमध्ये फिल्डर कोणी नाही आहेत. एक सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, मिसफिल्ड आणि आता दुसरी धावही बनलेली आहे. सो 2 धावे सहित तिसऱ्या षटकाची सांगता 3 षटकात बनल्या त्या माफक 22 धावा. 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर 4 विकेटच्या मोबदल्यात. 4 चेंडू 6 उमेशनं बनवल्या तर 2 चेंडूत 2 धावेचं योगदान समीर देतोय. प्रोजेक्टेड स्कोर सध्या याच रनरेटनं जर पुढे चालला तर 37 पर्यंत मजल मारू शकेल जर्मन ठुणे. पण ऑलरेडी या टीमला 3 बॉलची पेनल्टी आहे. त्या गोष्टीला अनुसरून इथनं इलिंग एक्सलेट करावे लागेल. धावांची गती किंबहुना वाढवावी लागेल. बाउंड्रीज आता आवश्यक बनलेल्या आहेत. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. स्क्रीन एनकडून आता 14 षटकात हरेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत, ज्यांना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी केली होती. फ्रंटलाईन सीमर आहे हरेश. ओमकार स्पोर्ट्स मानिवलीचा आता सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवर तयार होतोय. मला प्रवीण थोडी घाई अपेक्षित आहे. ऑलरेडी आज आपण फार डिले आहोत. जास्त टाइम आज आपल्याकडून स्पेंड झालेला आहे. फुलटॉस दिशा दिली आहे. स्कोरलेगला मात्र फिल्डर कोणी उपस्थित नाही आहेत. निघालाय बॉल तो थेट डीप बॅकवर्ड. स्कोरलेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. धावा 29. नवीन बॅटर आता बाबू दाखल झालाय.
शॉर्ट बॉल, बॉलला उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत, देत आहेत झेलची हमी. फलंदाज बाद बाबू आल्या पावले माघारी. 29ला 6वा धक्का. झालंय. वेळूक गावचे विद्यमान सरपंच गणेशदादा वारगडे यांचं करूयात आपण मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. धावा 29 बनलेल्या आहेत. 6वा फलंदाज नुकताच बाद झालाय. आता बॅटिंगसाठी 8व्या क्रमांकावर दुर्गेश. समोर डाऊन द ग्राउंड बॉल हवेत. पुन्हा एकदा संधी बनली आहे आणि त्या संधीचं सोनं. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय तो हरेशनं. षटकं संपली 4 आणि 4 षटकांच्या अंती 29ला आता 7वा फलंदाज बाद होतोय तो जन्मान ठुनेचा. दशरथजी दिघे यांचं शुभागमन झालंय, ज्यांच्या वतीनं ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलं. विनंती आहे या मंचावरती आपलं सरचे स्वागत आहे. एकोणतीस धाबा बनलेल्या आहेत. शेवटचं षटक तन्मय आता गोलंदाजीसाठी. 3च बॉलचं आहे षटक असेल. ऑफिशियली 3 बॉलची पॅनल्टी आहे. 29 बनलेल्या आहेत. उमेशकडे स्ट्राईक आहे. पहिला बॉल वाईड, एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाब्यानं धाबा बनत आहेत त्या 30. धाबा बनलेल्या आहेत त्या 30. शेवटचे 3 चेंडू. यावेळेला हुक केलाय बॉल. शॉर्ट स्कोर लेगला डीपमध्ये बॅकअप नाही आहे. शॉर्ट फालेगचा फिल्डर पोहोचलाय पाठमोऱ्या परिस्थितीत. गुड फिल्डिंग. मात्र मिळतील त्यात 2च धावा. उमेशनं स्वतःकडे स्ट्राईक आता ठेवलेली आहे. एकमेव फलंदाज ज्याची फलंदाजी मात्र या डावात प्रभावी राहिलेले. 1 शॉट हा सिग्नल आता स्कोरलेग अंपायरकडून करण्यात आलेला आहे. आय थिंक धाव घेण्याच्या प्रयत्नात बॅट व्यवस्थित इनलाईन ड्रॅग झाली नाही, त्याच कारणासह आता पंचांकडून 1 शॉटचा सिग्नल आलेला आहे. धाबा बनत आहेत त्या 31. फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल केलाय. जाईल बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. मच निडेड बिग हिट. येत आहेत त्या 6 धावा आणि या षटकारासोबत सध्या बनत आहेत ते एकंदरीत एकूण 37 धावा. 37 ऑन बोर्ड. दत्तात्रयजी डोंगरे उपस्थित झाल्यात. विनंती आहे या आपले स्वागत आहे. डॉट बॉल आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर यांना चान्स रनआउटचा आणि आणखीन एक विकेट. सो एंड ऑफ फर्स्ट इनिंग. डाव संपलाय. पहिला बैलला गेल्या त्या 37 धावा आणि विजयासाठी अदटीचं टार्गेट 38 टू विन चेस डाऊन करावं लागेल ओमकार स्पोर्ट्स मानिवलीला. नेक्स्ट मॅच टॉस आपण करतोय. कॅप्टन उपस्थित झाले जय बजरंग मोगर ए क्रिकेट संघाचे. तर विनंती आहे संघनायक ऑपोनंट टीम जय गावदेव कोतवालवाडी बी आपण उपस्थित व्हा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस आपण करतोय. टॉस आपण करतोय या स्पर्धेचे आपले लाडके आयोजक आकाशदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते, गणेशदादा वारगडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. ज्यांची नुकताच उपस्थिती आपल्याला लाभलेले वेळूक गावचे
विद्यमान सरपंच आहेत आणि दादांचा नुकताच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करतोय. मॅच नंबर 4 जय बजरंग मोगर ए आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव कोतलवाडी बी. वेळूक गावचे विद्यमान सरपंच गणेशदादा वारगडे आणि त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण संपन्न करतो. या स्पर्धेचे आपले लाडके आयोजक आकाशदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सन्मान होतोय गणेशदादा वारगडे यांचा, जे मुख्य मंचावरती उपस्थित झालेत त्यांना आपण सन्मानित करतोय. मॅच एकीकडे चालू करा. ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सर. गणेशदादा वारगडे यांचा सन्मान सध्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर दत्तात्रयजी डोंगरे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. दत्तात्रयजी डोंगरे यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय आकाश बिराडे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय अतिथी माधुदादा मार्के आणि त्यांचाही सन्मान होतोय आकाश बिराडे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर जयवंतजी मार्के आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय आकाश बिराडे यांच्या शुभ हस्ते. अशोकजी मार्के यांचाही सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. गम्मनजी धुमाल मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. चला उपस्थित सर्वांचं स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. पंचांचा सिग्नल आलाय बिमर आणि त्यावरती येतात या 4 धावा. नो +4 एकंदरीत एकूण येत आहेत त्या 5 धावा. बिमर +4 एक्स्ट्रा 5 धाब्यानं सध्या धावफलक 12 या आकड्यावरती पोचलेला आहे. तन्मयकडून जबरदस्त सुरुवात या डावाची झालेली आहे. प्रवीण त्याची सोबत देतोय. टार्गेट दुसऱ्या डावात सेट झालेलं आहे ते विजयासाठी. 38 धाब्याचं 12 बनलेलं आहे. 2 चेंडूत फ्रीट बॉल आता संधी बनली आहे ती तन्मयला. या वेळेला समोर ड्राईव्ह केला बॉल. सेफ शॉट. फिल्डर थोडे दूर आहेत. बॅकअप आलाय मात्र एक धाव रोखता आली नाही.
सिंगल धाब्यानिशी मात्र सध्या 13 धावा धावफलकावरती 27 चेंडू आणि आता विजयासाठी 25 धाब्याची आवश्यकता आहे. चला वेळेच्या बाबतीत सकाळी अपेक्षित जर्मन टूने थोडी घाई करा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थ्रू चुकीच्या एंडला आलाय. आता सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा मात्र पूर्ण झालेल्या आहेत. अंपायर सिग्नल विथ द हेल्प ऑफ बॅट आणि या 2 धाब्यांनिशी मात्र एकूण धावफलक पोचलंय ते पुढे 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. मिस टाइम स्ट्रोक बॉल शरीरावरती आदळला. आय थिंक एकच धाव मात्र मिळेल. सिटीज लेग बायचा सिग्नल येतोय आणि धावा एकंदरीत बनतायत त्या 16. 16 ऑन बोर्ड. तीन चेंडूत 11चं योगदान तन्मयचं तर 3 चेंडूत 3 प्रवीणनं बनवलेले आहेत. 16 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. 22 धाब्याची अजूनही आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आता 5.28चा. पहिल्या षटकात तन्मयनं मात्र ताबडतोब सुरुवात करून दिलेली आहे. आता स्विचिटचा अटेम होता. कमी गतीनं टाकलेला बॉल. लाऊड अपील पण पंचांची तटस्थ भूमिका. डॉट बॉल. सो डॉट बॉलच्या सांगतेनिशी झाली ती षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर बनला गेल्या त्या 16 धावा आणि आता विजयाचं समीकरण 4 षटकं 24 चेंडू आवश्यकता 22 धाब्याची. रोशन गोलंदाजीसाठी दाखल होतात. षटक सुरू होते. दुसरं सेकंड पॉवर प्ले. प्रवीण सध्या स्टॅकर एंडला 4 ओव्हरमध्ये. आता 22 धाब्याची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. कोतवालवाडी बी आणि त्याचबरोबर मोहगर. स्विचिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल अटेम्प्ट. बॉल चाललाय. एक टप्पा घेत डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. स्विच अँड स्वीट इट. चौकार. चौकारासोबत सध्या 20 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावर. 23 चेंडू आता 18 धाब्याची आवश्यकता. सामना सध्या एकतर्फी होत असताना चला अंपायर्स मॅच कंटिन्यू करा. फुलटॉस बॉल अवतस टॅबिंग मात्र नव्हतं. 1 धाव मिळेल आणि सिंगलना धावा पोचतायत. तर एकंदरीत 21-21. सलगचे 3 षटकार दत्ता डोंगरे यांच्या वतीने तन्मयसाठी 500चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. चार चेंडू 11 तन्मयनं बनवलेले आहेत. त्याच्याकडे स्ट्राईक घ्या आणि त्याच्यासाठी बॅक टू बॅक 3 सिक्सर 500चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे दत्ता डोंगरे यांच्या वतीनं. फुलटॉस मिस टाइम स्ट्रोक बरोबर फिल्डर उपस्थित होते. त्यांनी झेल संपादित केलाय आणि अखेर सध्या धावसंख्या 21 असताना नुकताच पहिला धक्का बसतोय तो ओमकार स्पोर्ट्स मानेवलीला. तन्मय बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर विकी बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. धावा बनलेले आहेत 21-21. तन्मयसाठी यापूर्वी कॅश प्राइज अनाऊन्स झाला होता आणि आता तोच बाद झालेला आहे. मात्र विकी आता स्ट्रायकर एंडला दाखल होतोय. 17 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅचमध्ये विजयाकरता ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघाला.
शफल झाले, बॅकफुटवर जात असताना पुल केलाय, बॉल गॅपमध्ये शॉट आहे, क्षेत्ररक्षक पोचले नाही, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, चौकार. त्या 25 धाबा धावफलकावर 25 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्लोवर 1 दिशा दिली, लेट कट, मात्र शॉट थर्डमॅनला फिल्डर उपस्थित आहेत. फसवा चेंडू होता, कमी गतीने टाकला होता, लाईन व्यवस्थित पिक केली होती बॅटर विकीनं, पण तो गॅप त्याला भेदता आला नाही. बरोबर क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला उपस्थित होते, त्यांच्या हातात जाऊन बॉल विसावलाय, डॉट बॉल. धाबा बनलेले आहेत 25. आता ड्राईव्ह केल्या समोर, एक्सलंट ड्राईव्ह, रनआउटचा चान्स खरं तर नॉन स्ट्रायकर एंडला होता, पण स्ट्रायकर एंडला का थ्रो दिला हा प्रश्न उपस्थित होता. षटकाच्या होईल सांगता बनला गेला त्या 26 धाबा आणि आता विजयाचं समीकरण 18 चेंडू 38चं टार्गेट आहे, अजूनही 12 धाव्याची गरज. 18 चेंडू 12 धावा हे समीकरण. सध्या फ्रंट सीटवर या मॅचवर आपण बघत आहोत टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघाला. अठरा चेंडू 12. अवि आता गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 18 चेंडू 12 धावा हे समीकरण. चला, वेळ जास्त खर्च होतो, जर्मन टूने थोडी घाई अपेक्षित आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. अठरा चेंडू 12 धावा. चला, अभि जास्त वेळ खर्च होतोय, घाईकर मित्रा जरा. ऑलरेडी शेड्यूल तुमच्या मुलेच डिले झालाय, 3 बॉलची पॅनल्टी तुम्हालाच लागली आहे आणि आणखीन आता फील्ड प्लेसमेंटची पॅनल्टी घेऊ नका. 18 चेंडू 12. बॅकफुटवर जात कट केल्या बॉल, आउटफील्ड अत्यंत वेगवान, फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचले होते पण मिसफिल्ड, अखेर बॉल सीमा रेषेच्या बाहेर. येत आहेत 4 धावा, चौकार. या चौकारासोबत सध्या बनलेल्या आहेत त्या 30 धावा धावफलकावर. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅकफुटवर जात असताना बरोबर दिशा दिली, गतीचा वापर करत असताना या 4 धावा, चौकार. धावा एकंदरीत बनत आहेत त्या 30. स्टेप आउट झाले, फुल टॉस, समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेत, मिळेल ते 1 धाव. सिंगल धाब्याने सध्या स्कोर 31-31, लॉस ऑफ 1 विकेट. स्विच इटचा अटेम्प्ट, मात्र लाईन खराब आहे, गाईडलाईनच्याही बाहेर हा चेंडू. अतिरिक्त धाब्याचा इशारा, व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा धाबे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 32-32. विजयासाठी अवघ्या 6 धावेची आवश्यकता पाहिजे. आपल्या स्टाईलनं प्रवीण हा सामना फिनिश करतील का? अव तसं टॅपिंग करता आलं नाही, मिळेल ते 1च धाव. दुसरीचा प्रयत्न चालवलाय पण 1च धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगल धाबे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 33-33. 15 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 15 बॉलमध्ये अजूनही आवश्यकता ती 5 धावेची. ड्राईव्ह केल्या समोर, लॉंगॉनला फिल्डर उपस्थित, आणखीन एक सिंगल डबल देखील आता काम बनवू शकते, चांगलं ठाऊक आहे ओमकार स्पोर्ट्स मानिवलीला. त्याच कारणास्तव अधिकची जोखीम या टीमकडून घेतली जात नाही. धाबा बनलेला आहे 34-34. 14 चेंडू, आता 4ची गरज. स्विचिटचा टेम, गॅपमध्ये चाललाय, बॉल निघालाय थर्डमॅनला, सीमा रेषेच्या बाहेर. प्रवीणच्या बॅटमधून मॅच विनिंग 4. सामना संपलाय आणि या सामना जिंकत ओमकार स्पोर्ट्स मानिवली टीमनं या स्पर्धेतील आपलं आव्हान कायम केलंय. मनपूर्वक अभिनंदन ओमकार स्पोर्ट्स मानिवली. टफ अँड हार्ड लक जर्मन टूने. चला, हँडशेक करत दोन्ही टीम आणि तदनंतरचा
मैदान तुम्हाला सोडायचं आहे। यानंतर आपण देतोय सामनावीर पुरस्कार। मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर 37 धावा पहिल्या डावात बनल्या 38चा पाठलाग, ज्यामध्ये 9 विकेट राखत दमदार विजय आपण पाहिला ओमकार स्पोर्ट्स मानिवलीचा। आणि या विजयाचा शिल्पकार सामनावीर पुरस्कार यानंतर आपण जाहीर करतोय, ज्यांना जबरदस्त कामगिरी केली, 1 षटक टाकलं, 3 विकेट कॅरी केल्या आणि 6 धावा देत ज्यांना जबरदस्त गोलंदाजी केली तो यंगस्टर यंग टॅलेंट ओमकार स्पोर्ट्स मानिवलीचं भावेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच।